पत्रकार परिषदेत मनोज जरांगे बोलतायत, आपण थेट जाऊयात। त्या शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे। आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील वरील म्हणजे हे चार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि ओबीसी वरील म्हणजे ते वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणजे मुले व मुली यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती। परंतु उपरोक्त क्रमांक 3 नुसार येथील शासन निर्णयान्वये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना, इथं मुलांना पण पाहिजे होतं, मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 50% फीस ऐवजी 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। म्हणजे मुलींना मोफत शिक्षण म्हणजे फीस केली त्यांनी, पण शिक्षण नाही, शिक्षण मोफत करायला पाहिजे होतं मुलींना 100%। त्यांनी परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क या दोन गोष्टीत मुलींना मोफत दिले असं परिपत्रक काढले मुलींना आणि वरील विद्यार्थ्यांना पण थोडं कन्फ्युजन ठेवलंय त्यांनी ह्याच्यामध्ये की ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं। परंतु खाली असं सांगितलंय, आतापर्यंत व्यावसायिक प्रवेश घेणाऱ्या वरील म्हणजे त्या 4 कॅटेगरीतल्या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणजे मुले आणि मुली, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती। परंतु आता वरील प्रवर्गातील मुलींना, इथं मुलांना पण पाहिजे होतं तर मुलींना केले। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 50% ऐवजी 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे मुलींना मोफत शिक्षण त्यांनी केले।